नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपावेळी झालेल्या सभेत इंडिया आघाडीच्या बहुतेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली। महाराष्ट्र सरकारमधील नेते लीडर नसून डीलर असल्याचा हल्लाबोल आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला। कालपासून लीडर आणि डीलर शब्दावरून दिवसभर चर्चा रंगल्या। त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केलाय। आम्ही खरंच डीलर आहोत, कारण आम्ही डील केली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी, माय भगिनींना न्याय देण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी आम्ही डील केली। दुसरीकडे त्यांनी केलेली डील बघा। त्यांच्याकडे आरोप करायला काही शिल्लक नसल्यामुळे खोटे आरोप करत आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जागा वाटपाला वेग आलाय। यंदाची निवडणूक इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी रंगणार आहे। या दोन्ही आघाड्यांमध्ये अनेक घटक पक्ष असल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय। शिंदेंच्या शिवसेनेतही असाच तिढा निर्माण झालाय। याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विद्यमान खासदारांची बैठक घेतली। यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल सांगितले। ही बैठकीत विद्यमान खासदारांच्या मतदारसंघाची माहिती त्यांनी जाणून घेतली असून त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात निर्णय होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचित केलंय। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। यामुळे मनसेचा महायुतीमध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ म्हणाले की राज ठाकरे महायुतीमध्ये येत असतील तर आनंदच आहे। इंडिया आघाडीमध्ये देखील कितीतरी पक्ष आहेत। राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर महायुतीची शक्ती वाढेल, कमी होणार नाही। याचा फायदा विधानसभा आणि मनपाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होईल, असं देखील भुजबळ म्हणाले। शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश होण्याची चिन्हे आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे हे आमच्या विचाराचे आहेत, ते आले तर स्वागतच आहे, असे जाहीर विधान केले होते। आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे। ते म्हणाले, राज ठाकरे हे मोठे नेते आहेत, त्यांनी थोडा विचार केला पाहिजे। भाजपला आज गरज आहे, त्यामुळेच ते सर्वांना महत्त्व देत आहे। जेव्हा त्यांची गरज नसते तेव्हा ते बाजूला करतात। हे लक्षात घेऊन राज ठाकरेंनी महाविकास आघाडीत सामील होऊन महाराष्ट्र धर्म पाळण्याचा प्रयत्न करावा, असे रोहित पवार म्हणाले आहेत। भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट शरद पवारांचे नाव घेऊन त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता। आगामी निवडणुकीत शरद पवारांचा पराभव हेच लक्ष्य असून त्यांचा पराभव हाच आमच्यासाठी जास्त वजनदार असल्याचं म्हटलं। चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पलटवार करण्यात आलाय। शरद पवारांचा पराभव करणं हे कपटी भाजपचं लक्ष्य असल्याचं चंद्रकांत दादांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं। मात्र बंदूक अजित पवारांच्या खांद्यावरून चालवली जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीची विरोधकांच्या महाविकास आघाडीसोबत सुरू असलेली बोलणी फिसकटल्याचं दिसतंय। कारण आंबेडकर यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांवरील विश्वास उडाला असून आम्ही काँग्रेसला 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये आमचा संपूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत, असा प्रस्ताव दिलाय। काँग्रेसने आपल्या निवडीच्या कोणत्याही 7 जागा सुचवाव्यात, त्या जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे। अशातच प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। वंचितचा कधी काँग्रेस बरोबर, कधी राष्ट्रवादी बरोबर, तर कधी ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांबरोबर संघर्ष चालू असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे। वंचितने प्रणिती शिंदेंचा भाजपाच्या निवडणूक चिन्हाबरोबरचा एक फोटो समाज माध्यमांवर शेअर केलाय। तसेच त्या नवीन पक्षात कधी जाणार असा प्रश्न देखील उपस्थित केलाय। भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेना ठाकरे गट मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे हे जुना शिवसैनिक मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे।
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाकडे आल्यानंतर उमेदवार म्हणून विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा आहे। पदाधिकाऱ्यांकडून या लोकसभा मतदारसंघातून विनोद घोसाळकर यांच्या नावाला पसंती आहे आणि त्यानुसार उमेदवारी जाहीर होण्याआधीच स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर प्रचार केला जातोय। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी दिनांक 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। मात्र पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय। भाजप जाणून बुजून शहरभर कमळ या चिन्हाचे वॉल पेंटिंग करत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले। जर भाजप नेत्यांवर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार असा इशारा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिलाय। मुंबईतील हवेच्या प्रदूषणाची समस्या सोडवण्याकरिता केवळ उपचारात्मक नव्हे तर प्रतिबंधात्मक दृष्टिकोन असायला हवा, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी केली। गतवर्षी डिसेंबरपासून हवेचे प्रदूषण वाढत असल्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या आहेत। त्यावरील सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने वाढत्या प्रदूषणाबाबत MPCBला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। हवेच्या प्रदूषणाची समस्या सोडवण्याकरिता केवळ उपचारात्मक नव्हे तर प्रतिबंधात्मक दृष्टिकोन असायला हवा। शहरातील परिस्थिती अनपेक्षित असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलंय। हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक समाधानकारक असला तर येत्या काही महिन्यात गंभीर श्रेणीत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक पोहोचण्याची शक्यता असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।